आनंद ले रहे बोला आनंद पीली बट्टी के डबकी से जुटा लेता हूँ नीम की डबकी से क्या मिसकट नहीं कर रहा जो घर का तुमने घर का किए थे तुम मिली क्या अभी आई थी क्या इधर का मी सध्या गोंदिया शहरातील सूर्याट निंबारते काय सांगणार? काल मुसळधार पाऊस झालेला होता आणि सूर्यटोलाचा तलाव ओव्हरफ्लो झालेला आहे. आपल्या घरात पाणी शिरलेलं आहे. काय सांगणार? 2 दिवसापासून झालेल्या मुसळधार पावसामुळे या सूर्यटोला वाडामधील एरियामधील जे लोकांच्या घरामध्ये आतमध्ये शिरलेलं पाणी आणि किचनपर्यंत पाणी शिरलेलं असल्यामुळे लोकांना फार त्रास आणि सामानाचं अस्तव्यस्त झालेलं आहे. त्यामुळे सरकारचे जे लक्ष या वार्डामध्ये नसल्यामुळे हे सर्व अतिवृष्टीचे परिणाम लोकांना भोगावे लागून राहिले आहेत. आणि लोकांच्या घरी काही लोकांना इथं सार्वजनिक गणपती असल्यामुळे गणपतीच्या पेंडॉलमध्ये सुद्धा पाणी साचलेलं आहे. आणि परिस्थिती एवढी गंभीर आहे की लहान मुलाबाळांना जाण्या येण्या खूपच त्रास होत आहे. तरी शासनाचे याकडे दुर्लक्ष असल्यामुळे माझी एकच विनंती आहे का या परिस्थितीचा सामना करण्याकरता शासनाने लक्ष द्यावे. तुमचं? ममता प्रमोद गेडाम. काय सांगणार? सध्या काल आलेल्या पावसामुळे घरातही पाणी गेले आहे, रस्त्यावर पाणी आहे, घरातही पाणी आहे. काय माहिती? कालपासनं भरपूर पाऊस आला आहे, तरी इतकाही पाऊस नसला तरी आमचे पूर्ण घरं डुबले आहेत. आजूबाजूचा परिसर पूर्ण पाण्यामध्ये डुबला आहे. तरी प्रशासनाने कोणतीही दखल आणि कोणीही बघायला आलं नाही आहे. याची दखल घ्यावी. आणि पाण्याचा निसर्ग आणि 2-3 दिवस अलर्ट पण केला आहे. तरी अधिकाऱ्यांनी इथे बघायला यावं, तपासणी करावी आणि काय दखल घ्यायची आहे हे पण
करावं. काय मागणी आपली? या पावसामुळे रोगराई पसरू शकते. हां, या पावसामुळे रोगराई, तब्येती पण बिघडू शकतात प्रशासनाने आणि प्रशासनाने इथे तातडीची दखल घ्यावी ही विनंती आहे.